काय हरकत नाही. आता आग्रह गेलाच तर फक्त लेख वाचतात, फक्त आता वाचण्यातून तुम्हाला कळले. ठीक आहे, आता पुढे 2 शब्द पण ऐका. आता आपली ही जी जोड जाती आता 21वे वर्ष आहे आणि या 21व्या वर्षातला टप्पा जर आपण पाहिलं तर माझ्या म्हणजे 30,000चा आपण टप्पा पार केला असेल तेव्हा 33,000. आणि 2 वर्षापूर्वी आपण एक डॉक्युमेंटरी तयार केली तर त्यावेळेस 25,000चा टप्पा आपण पार केला होता. 25,000 हे जर किलोमीटर जर अंतर जर लक्षात जर घेतलं ना, त्याचं अंतर लक्षात घ्या, शिर्डी ते न्यूयॉर्क असं त्याचं एक अंतर होतं. म्हणजे इतका मोठा त्याचा तो पल्ला आहे. त्याच्यानंतर 25,000 किलोमीटरच्या नंतर आता 33,000 किलोमीटर झालंय. म्हणजे आता कुठपर्यंत तो पल्ला गेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपली जी ज्योत जाते एकरुग्यामधून ती महाराष्ट्रातून म्हणण्यापेक्षा मी तर म्हणून देशाची पहिली ज्योत असेल एवढ्या लांब जाणार. म्हणजे कामाख्या मातेला गेली ती एकरुग्याची ज्योत, वैष्णोदेवी गेली ती एकरुग्याची ज्योत, आणि काठमांडूला आउट ऑफ कंट्री जी गेली ती पण एकरुग्याची ज्योत. एकरुगी नगरी ही साधी नाही. म्हणजे आपण जे म्हणतो ना एकरुगी नगरी सोन्याची नगरी आणि जत्राला निघतोय धडा, अशा पद्धतीची ती नगरी आहे. आणि तो देवी माताचा आशीर्वाद आहे. म्हणजे एवढी ती शक्ती देणं, एवढं मोठं चालणं, नैसर्गिक संकटांवरही मात करणं आहे. ही दैवी शक्ती जी आहे ती देवी मातेची आणि तिच्याशिवाय काही शक्य नाही. तिच्या शक्तीशिवाय काही शक्य होणार नाही. म्हणून देवी मातेचे आपण आभार, पुन्हा एकदा आभार म्हणून देवी माते. आणि असाच त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहून सदैव देवी माते चरणी प्रार्थना. श्री माता की जय, कामाख्या माता की जय.